FCRA बिलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विरोध केला जातोय। सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेऊन FCRAच्या बिलाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय। FCRA विधेयक परत घ्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। FCRA बिल परदेशी फंडिंगच्या अनुषंगाने असल्याचे त्या म्हणाल्यात। त्यामुळे आता या विधेयकाचा मुद्दा चर्चेने सुटतो की संसदेत वाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी भाऊ मित्र वर्गमित्र शाळाचा मित्र कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आई वडिलांना पैसे पाठवतात ना, ते फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डर्टी मनी आहे का? असं नसतं। सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं? या जगामध्ये चांगले काम करतात, गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात, USAID करतं, अनेक वर्ष चांगलं काम करताय ना। त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका। आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार। त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत। तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया। तर हे FCRA विधेयक नेमकं काय आहे आपण पाहूयात। विदेशी अंशदान विनिमय सुधारणा विधेयक असं या बिलाचं नाव आहे। NGO धार्मिक संस्थांना मिळणाऱ्या परदेश निधीवर नियंत्रणासाठी हे विधेयक आणण्यात येतंय। तर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं, परदेशी निधीचा गैरवापर रोखण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। परदेशी निधीतून प्रार्थनास्थळ उभारल्यास मूळ धार्मिक रूप तसंच ठेवावं लागेल। तर परवाना सुरू ठेवण्यासाठी किमान 10 लाखांचा वापर बंधनकारक असेल। निष्क्रिय संस्थांना परदेशी निधी जमा करण्यापासून रोखता येईल। तर परदेशी निधी कोणत्या राज्यात कोणत्या कामासाठी वापरणार हे नोंदणी पत्रावर द्यावं लागेल। धार्मिक संस्थांवर सरकारी ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याची अमेरिकेतून टीका होतीये। तर संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पुनरावलोकनासाठी पाठवण्याची विरोधकांची मागणी आहे। सामान्य नागरिकांच्या परदेशातून होणाऱ्या कमाईशी याचा संबंध नसल्याचंही सांगितलं जातंय। एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 6 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे। कोर्टात सुनावणी सुरू असताना गद्दार खासदार पंतप्रधानांना का भेटले असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। त्या भेटीत पंतप्रधानांनी चिंता करू नका, मी पाठीशी आहे असा सल्ला दिलाय। पंतप्रधान मोदींचा हा धमकीवजा संदेश नेमका कुणाला होता? हा इशारा कोर्टाला होता, अमित शहांना होता, देवेंद्र फडणवीसांना होता की प्रशासनाला होता असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। तसंच हा संदेश इतर पक्षातल्या संभाव्य गद्दारांसाठी होता का असे उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर टीका केली आहे। सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? ही धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहाने दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते। मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे। म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे। तर ही जर का बंद दाराची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय? की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय? कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। एवढे यांची आता हालत खराब झालेली आहे। जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं, कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या। तेवढ्या शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहे। बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाहीये, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाहीये। आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश
पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही. तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपण पाहूयात. पहिली गोष्ट एक आहे की वंदनीय बाळासाहेबांचा 80% समाजकारणाचा वारसा घेऊन आम्ही दिल्लीमध्ये आलो आहे आणि काही लोक घरात बसून फक्त आमच्यावर गद्दार गद्दार म्हणून टीका करतायत. मुद्दा असा आहे की 4.5 वर्षापूर्वी जे आम्ही उठाव केला त्या दिवसापासून गद्दार गद्दार हा शिक्का आमच्यावर मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्रातल्या मतदारांनी जनतेने 2019ला जी गद्दारी झाली होती त्याचं उत्तर दिलं आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांना 80 पैकी 60 आमदारांना विधानसभेमध्ये पाठवलं. महानगरपालिकेमध्ये आम्ही 2 नंबरला आहोत, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आम्ही 2 नंबरला आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट, जे पत्रकार परिषद घेऊन आम्हाला गद्दार म्हणतायत त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं 7 नंबरला पाठवलेलं आहे. उद्धव ठाकरेंना इतकी काय भीती वाटतेय? त्यांना अलीकडे कशावरतीच विश्वास नाहीये. त्यांना फोमो झालाय जनतेच्या भाषेमध्ये. त्यांना इतका फिअर, इतकी भीती वाटतेय ना की अहो न्यायालयावरती तुमचा विश्वास नाही. म्हणजे त्यांचा कपिल सिब्बलांवरती विश्वास आहे परंतु या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे का? त्यामुळे मला वाटतं की त्यांनी अशी प्रत्येक गोष्टीत ही जी शंका घेत आहेत ना, इथं कुठेतरी त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण मला दिसतंय. उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतलबी वाऱ्याची सुरुवात तुम्ही केली. भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आणि 2019 साली फक्त मुख्यमंत्री पदासाठी मतलबी वारे वाहून घेतले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देखील तुम्ही सोडून दिले. त्यामुळे खरे मतलबी तुम्ही आहात. मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत. तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केलेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे दरवाजे खासदारांसाठी सदैव उघडे आहेत. एक महत्त्वाची बातमी येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या आष्टा या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यक्रमाला हजेरी लावतील आणि त्यानंतर दुपारी 2:30 वाजता कोल्हापूर शहरातील लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. सर्वात आधी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय नूतनीकरणाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर कोल्हापूरच्या रंकाळा या ठिकाणी उभारलेल्या फाउंटनचं उद्घाटन होईल. दुपारी 4 वाजता संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होईल. जाहीर सभा झाल्यानंतर कागल या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल. कागल शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व उपस्थित मान्यवर कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील. काँग्रेसच्या काळात डिझेल आणि पेट्रोलमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात होती. मात्र मोदी सरकार आल्यापासून सरकार स्वतःच पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ करून विकत असल्याचा खळबळजनक दावा नाना पटोले यांनी केलाय. या भेसळीमुळे सर्वसामान्यांच्या गाड्या खराब होत असून डिझेलऐवजी उसाचा रस वापरला जात असल्याचे पुरावे लोकांनी दिले असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या माध्यमातून सरकार मोटर कंपन्यांकडून पैसे खात असून जनतेला लुटण्याचं काम करत असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की जे पेट्रोल डिझेलमध्ये मिक्सिंग करायचे त्याच्यावर कायद्यानं कारवाई केली जाते. मोदीचं सरकार या देशामध्ये आलं, हे सरकार पेट्रोल असेल डिझेल असेल या सगळ्या गोष्टीमध्ये मिक्स करून स्वतःच विकतात आहेत. तर मग यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सरकार या ज्या मोटार्स कंपनी आहे त्याच्याकडूनही पैसे खात आहे. एकीकडे डिझेल पेट्रोलमध्ये मिक्सिंग करून लोकांना वेगळे लुटते आहे आणि एक लुटारू सरकार आज देशामध्ये बसलेली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांची कथित ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून धमकीवरचा इशारा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र ही कॉल रेकॉर्डिंग बनावट असल्याचा दावा केला जातोय. बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांच्या कार्यालयानं केलाय. हा नमस्कार अण्णा. मग त्या तुझ्या पोराचं दम आला त्या दिवशी मी इतक्या शिव्या देऊन तिथून आणला अण्णा तैशील पासून आई मायवर. आता त्याने काहीतरी उद्योग केला, मी कपडे घातू तर मारे. नाही
नाही ते मी त्या दिवशी त्या अण्णा याला हाकलून नाही तुझं ते सगळे नोकरी भेकरून इथं नाही ठेवणार अहो माझा काय दोष आहे सांगा बरं अण्णा. ते आत्ताच्या आत्ता जायचं ते 1 तासाच्या आत तू परत मला फोन नाही केला तर मी तुला बघतो जातात. आता काय मी काय करू सांगा बरं फोन. काय राज्य सरकार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलाय. ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना द्यायचं आणि मराठ्यांना ओबीसी विरोधात भडकवायचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंवर भाजपचे नेते टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 2014 साली मराठा, धनगर, बंजारा व गोवारी समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन सत्ता मिळवली, मात्र त्यानंतर त्यांची फसवणूक केल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय. ओबीसीच्या तोंडातला घास हिसकून मराठ्यांना द्यायचं आणि मराठ्यांना ओबीसी विरोधात भडकवायचं हे जे राजकारण सुरू झालेलं आहे आणि या राजकारणाच्या विरोधात आता जरांगे पाटील रस्त्यावर येतात आहेत. भाजपला आता त्यांच्या विरोधात बोलणारा कोणी असेल तो देशद्रोही होतो अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपच्या नेत्याकडून येत आहे. खऱ्या अर्थानं दुर्दैवी बाब. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना आता घोटी टोल नाक्यावर अर्धाच टोल भरावा लागणार आहे. कार, जीप व व्हॅनसाठी 140 रुपयांऐवजी 70 रुपये आकारले जातील. समृद्धीचा टोल स्वतंत्र असेल. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्यांनाही पडघा येथे अर्ध्या टोलचा लाभ मिळेल आणि त्यामुळे दुहेरी टोलचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊन नियमित प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे. भारतीय उद्योजकांना चीनचा व्यावसायिक व्हिसा मिळणं आता अत्यंत कठीण झालंय. बीजिंग प्रशासनानं व्हिसा नियमावली अत्यंत कडक केल्यामुळे भारतीय कंपन्यांचं उत्पादन आणि दैनंदिन कामकाज विस्कळीत झालंय. गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे अवघे 20 ते 40% व्हिसा मंजूर केले जात असून उर्वरित अर्ज नाकारले जात आहेत. बाल लैंगिक आशयाच्या जाहिरातींबाबत भारत सरकारनं नुकतीच नोटीस बजावलेली असताना आता अमेरिकेतही मेटाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचा ठपका ठेवत न्यू मेक्सिको न्यायालयानं मेटावर तब्बल 5,400 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. मार्चपासून 9,030 कोटी रुपये कंपनीला दंड झालेला आहे. मात्र ही रक्कम मुलांच्या मानसिक उपचारांसाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयाच्या कडक कारवाईमुळे आता 18 वर्षांखालील युजर्ससाठी रात्रीच्या वेळीचे पुश नोटिफिकेशन्स बंद करणं आणि मासिक वापराची वेळ मर्यादित करणं मेटाला बंधनकारक असेल. झारखंडची राजधानी रांचीमधल्या विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज आंदोलक विद्यार्थी आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत पुन्हा चर्चा होणार आहे. कालही विद्यार्थी आणि सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक झाली, मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आजच्या चर्चेतून कोणता निर्णय होतो याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. रांचीमधल्या विद्यार्थी आंदोलनाला गायक आणि अभिनेता पीयूष मिश्रानं पाठिंबा दिलाय. आंदोलनस्थळी जाऊन गाणं गात त्यानं विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवलाय. मैंने जो है कुछ छात्रों के जो है आपके इंटरव्यू देखे और उनकी आंखों में दर्द देखा, उनकी तकलीफ देखी, उनकी आंख में आंसू देखे. वो मेरे लिए काफी इनफ जो है आपके इंस्पिरेशन था मेरे लिए यहाँ पर आने का. मैं फ्री था 2 दिन के लिए, तो मैं यहाँ पर शिरकत देने के लिए आ गया. नौजवानों को मैं बहुत पसंद करता हूँ, आपके लिए गाता हूँ, आपके लिए एक्टिंग करता हूँ, तो मैं यहाँ पर आया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.